Hello. Good evening to all of you. Please सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा. So very good evening and welcome to all of you. Especially heartily welcome to all the photographers available here from Amravati. Nextly all the supporters and mentors who are here with us. Thank you so much and welcome to all of you. Next our friends and family, welcome to all of you. And all the team members, thank you so much for coming and welcome. We'll start the program because we are already late now. So first of all, I would especially thank and welcome to Mr. Vivek Pawar sir that he is here with us as a special guest. So thank you so much, sir. Without wasting any time, I know you all are thinking that what is Get Click Up, why we are here, all these things. But let's keep it short and move to the launching first, and then we will know that what is Get Click Up. Okay. So firstly, for a launching, I would like to call on a stage Mr. Pawar sir, Vikrant sir and Anand sir on the stage. Actual, actual, camera. And that's how we have launched our Get Clicker app. So जोरदार तालियां हो जाए. Now I'll request to the team that please start the ad और वहाँ से हम अपना launching शुरू करें. Thank you. All the guests, please take your seat. हेलो, कहाँ है भाई? भैया मैं गांव में आया हूँ यार। वो मेरी नानी गुजर गई है यार। तेरे नानी को भी आज ही मरना था। हेलो, हेलो कहाँ है? ऑर्डर पे आ सकता है क्या? भैया, मैं तो दूसरे ऑर्डर पे हूँ, नहीं हूँ आजकल। यार तेरे पास कोई ऑपरेटर खाली है क्या? अरे यार, मेरे पास भी कोई ऑपरेटर खाली नहीं है। क्या हुआ बस? क्यों परेशान लग रहे हो? बाबा जी, मुहूर्त का समय पास है और कोई ऑपरेटर ही नहीं मिल रहा। डोंट वरी बस, गेट क्लिकर है ना। गेट क्लिकर ऐप डाउनलोड करो, अपनी स्टूडियो प्रोफाइल बनाओ, अपने इवेंट के हिसाब से फ्रीलांसर सिलेक्ट करो, उसका पोर्टफोलियो और रेटिंग्स चेक करो और अपने डेट के हिसाब से उसे बुक करो। वाह ब्रो, तू तो अच्छे फोटो निकालता है। थैंक यू। तू तो अच्छा फोटोग्राफर है। गेट क्लिकर पे क्यों नहीं आता तू? गेट क्लिकर? तुम्हें गेट क्लिकर नहीं पता? गेट क्लिकर ऐप डाउनलोड करो, अपनी स्टूडियो प्रोफाइल बनाओ, अपने इवेंट के हिसाब से फ्रीलांसर सिलेक्ट करो, उसका पोर्टफोलियो और रेटिंग्स चेक करो और अपने डेट के हिसाब से उसे बुक करो। बस इतनी सी बात। थैंक यू बाबा जी। And that's how we have launched our Get Clicker app. You will know all the explanation and all the details will be given here about app. So for that, I would like to call Mr. Anand Gavai, co-founder of Get Clicker app. So please come on stage and please introduce and explain the concept of Get Clicker. Thank you. हॅलो, आवाज येतोय? मराठी, हिंदी, इंग्लिश? Explain Okay. the concept of Get Clicker. सो फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप सॉरी, इव्हेंट जरा लेट झालेला आहे, पण स्टील आपण ट्राय करतोय 8 वाजता.
अर्धा तासात होपफुली फिनिश करूया आपण, जास्त वेळ न करता. गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आय एम आनंद गवई. By professional, I am a network engineer working in an MNC company, and we have Vikrant. So Vikrant and I have founded this app actually. So Vikrant had the idea. What are we going to do? फोटोग्राफी में हम मदद कैसे कर सकते हैं लोगों को, कैसे उनकी हेल्प कर सकते हैं, जो अंडररेटेड फोटोग्राफर है उनको रोजगार कैसे दे सकते हैं, या फिर जो टॉप रेटेड फोटोग्राफर्स हैं उनकी भी मदद कैसे कर सकते हैं. सो वी हैव कम अप विद द आइडिया गेटलिकर. सो बिफोर मुव्हिंग टू गेटलिकर, की गेटलिकर नेमकं काय आहे, फर्स्ट आपण जाणून घेऊया की सध्या फोटोग्राफीमध्ये इश्यूज काय आहे, करंट प्रॉब्लेम काय आहे, आपण गेटलिकर का काढलं. तर इश्यूज असे आहेत, पहिला इश्यू आहे की नीट ट्रॅडिशनल व्हिडिओग्राफर ॲट अमरावती. असे बरेचसे फोटोग्राफर्स आहेत ज्यांना ट्रॅडिशनल फोटोग्राफर हवे होतात. ऑन सीझन असतं, जसा दिवाळीनंतर लग्न सुरू होऊन जातात, मार्च एप्रिल पर्यंत मे पर्यंत लग्न चालतात, सगळ्यांना फोटोग्राफर्सची गरज पडते. त्यावेळेस ना एखादा फोटोग्राफर 10-20 लोकांसोबत काम करतो, तर त्यांना ऑपरेटरचा क्रंच होतो, त्यांना ऑपरेटर मिळत नाही. तर असे बरेचसे इश्यूज होतात. नीट वेडिंग फोटोग्राफर, द सेम इश्यू. नीट ड्रोन ऑपरेटर, हा तर सगळ्यात मोठा इश्यू आहे. ड्रोन ऑपरेटर तर म्हणजे खूपच कमी आहे. सगळ्यांना माहित असेल फोटोग्राफीशी रिलेटेड जे की लोक आहेत, ड्रोन ऑपरेटर मिळणं म्हटलं म्हणजे त्यांचे डेट्स ऑलरेडी बुक्ड असतात, नाही मिळत. बऱ्याचशा लोकांचे कॉन्टॅक्ट असतात, ते बाहेरून बोलावतात, त्यांचा स्टे वगैरे करतात, ते होऊन जातं, नो इश्यूज. बट स्टील तो एक खूप मोठा क्रंच है आणि तुम्हाला हेक्टिक फी द्यावी लागते त्यांना. बहुत बड़ी फी देने के बाद वो आप शॉट लेते हैं और जिससे कस्टमर का जो अपना एंड यूजर है उसका बजट बढ़ता है. So need Nikon Z6 ऑपरेटर फॉर 2 days. तो लोगों को चाहिए होता ऑपरेटर को कि भाई मेरे पास कैमरा नहीं है, तो Nikon Z6 का कोई ऑपरेटर है उसको भी बुला लो, हमको वो ऑपरेटर चाहिए, मेरे पास कैमरा नहीं है लेकिन कस्टमर को प्रोवाइड करना है. एट द एंड ऑफ द डे कस्टमर क्या चाहिए, अच्छे शॉट्स, अच्छे वीडियोस. दैट्स हाउ द कस्टमर इज सेटिस्फाइड. नेक्स्ट वन, एनीवन फ्री फॉर प्री वेडिंग शूट. ये तो ट्रेंड में चल रहा है, सबको पता होगा, लगभग 4-5 साल से ट्रेंड में चल रहा है. प्री वेडिंग शूट आउटडोर में करेंगे, आउटडोर में जाएंगे, यहाँ पे जाएंगे, वो भी पैक रहते हैं. सो दीज आर द इश्यूज जो करंटली फोटोग्राफर्स फेस कर रहे हैं. तो इसको ओवरकम करने के लिए हम क्या करेंगे. सो एनीवन फ्री फॉर लाइव इवेंट ऑपरेटिंग, जैसे हमारे सर बैठे हैं लाइव इवेंट ऑपरेटिंग कर रहे हैं, तो ऐसे लाइव इवेंट ऑपरेटिंग करने के लिए बंदे मिलते नहीं है. ठीक है, ऐसे बहुत सारे इश्यूज हैं. सो ये इश्यूज सॉल्व करने के लिए, एलिमिनेट करने के लिए विक्रांत को आइडिया आया था. तो हमारा सॉल्यूशन क्या है, हमारा सॉल्यूशन है गेटलिकर. दिस इज आवर सॉल्यूशन. सो सबके मन में ख्याल यही होगा की गेटलिकर नेमकं काय आहे, व्हॉट इज गेटलिकर. बऱ्याचशा लोकांना आम्ही विक्रांत आणि मी भेटलो होतो तेव्हा पर्सनली समजून सांगितलं होतं, बट स्टील मी सगळ्यांना ऍड्रेस करू इच्छितो की गेटलिकर नेमकं काय आहे त्याच्याबद्दल सांगतो. ओके, सो गेटलिकर नेमकं काय आहे. गेटलिकर आहे एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन जे अँड्रॉइड फोनवर ऑब्व्हियसली रन होणार, सध्या प्ले स्टोअरवर अवेलेबल सुद्धा आहे. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे मेन फोटोग्राफर्स आहेत त्यांना हा जेव्हा आपण क्रंच जाणवतो की जेव्हा ऑपरेटर्स अवेलेबल नाही आहेत ऑन सीझन मध्ये, एका फोटोग्राफरचे रीच असतात 10-20, बरेचसे लोक असतात, पण त्यांच्याकडे क्रंच होतं की नेमकं ऑपरेटर मिळत नाहीये. म्हणून ऑपरेटरसाठी काय करायचं, ते काय करतात, युजली प्रोसेस सांगतो मी. मोबाईल काढतात, त्यांच्याकडे 20-30 कॉन्टॅक्ट का 100 कॉन्टॅक्ट असतात, सगळ्यांचे फोन करून सगळ्यांना विचारतात भाई फ्री है क्या, 25 जून को चाहिए, 25 जुलाई को चाहिए, यार मैं पॅक हूँ. जसं की तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितली असेल, सेम इश्यू होतो, सब पॅक असतात. मग नेमकं करणार काय. त्यावेळेस गेटलिकर तुम्हाला हेल्प करेल. गेटलिकरवर तुम्ही गेलेत, तुम्हाला जेवढेही ऑपरेटर आहेत त्यांची तुम्हाला प्रोफाईल दिसणार. नॉट टू मेन्शन तुम्ही ज्या लोकेशनवर असणार त्या लोकेशनवर जेवढे ऑपरेटर्स अवेलेबल आहेत त्यांची तुम्हाला प्रोफाईल दिसणार. फॉर एक्झाम्पल, अ फोटोग्राफर इज इन नाशिक, मुंबई, पुणे, डझंट मॅटर.
डेटाबेस जसा क्रिएट होणार तसे तसे तुम्हाला फोटोग्राफर मिळत जातील. सो ऑब्विसली जर तुमचे 10 ऑपरेटर बिझी आहेत तर तुम्ही काय करणार? 10 ऑपरेटर बिझी आहेत, तुम्ही सरळ गेटलिकर ॲपवर जाणार, जेवढे ऑपरेटर आहेत त्यांची प्रोफाईल बघणार, तुम्हाला त्यांचं प्रिव्हियस काम दिसणार. प्रिव्हियस काम जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यांना ॲडव्हान्स बुकिंग और स्पॉट बुकिंग करू शकता. स्पॉट बुकिंग इन द सेन्स सांगतो, एखादा ऑपरेटर आहे, एक इव्हेंट चालू आहे, जसं इथं लग्नाचा इव्हेंट चालू होता, तो फोटोग्राफर बिचारा खूप परेशान होता, त्याला समजत नव्हतं करायचं काय, कारण त्याचा ऑपरेटर साइटवर 10 वाजता यायला पाहिजे होता पण तो आलाच नहीं. उस वक्त वो ऑपरेटर वो क्या करेगा, उन्होंने कॉल लगाया बाकी ऑपरेटर को, लेकिन बाकी ऑपरेटर सब बिजी थे जैसे आपने देखा. सिंपली डाउनलोड द ऐप, सेलेक्ट करो, प्रोफाइल देखो ऑपरेटर की, उनको बुक करो और ऑन स्पॉट अगर ऑपरेटर नियर बाय है 10 किलोमीटर 15 किलोमीटर के अंदर, वो आपके इवेंट के लोकेशन पे पहुंच जाएगा. ही विल हेल्प यू थ्रू आउट योर इवेंट. सो दैट्स हाउ गेटलिकर वर्क्स. यहाँ पे होगा क्या, जो अंडररेटेड ऑपरेटर्स हैं जिनको काम नहीं है उनको काम मिलेगा, उनको भी पैसा, वो भी पैसा कमाएंगे, और जो टॉप फोटोग्राफर्स हैं उनकी भी हेल्प होंगी. और जो इवेंट चल रहा है ऑब्वियसली पार्टी को बोल नहीं सकते सर रुक जाओ, ये बरवाला मत पहना, हमारा ऑपरेटर नहीं आया, ऐसा तो नहीं बोल सकते ना, वो तो शादी कर रहे हैं, उनका इवेंट चल रहा है. ऐसे बहुत सारे इवेंट है, वो तो चले गए, आपको अपनी टीम को देखना है. सो दैट्स हाउ गेटलिकर विल हेल्प यू. ठीक आहे, गेटलिकर बद्दल तुम्हाला होपफुली समजलं असेल. आता गेटलिकर स्टार्ट कसं झालं, सो हाऊ गेटलिकर स्टार्टेड, लेट मी शेअर यू अवर स्टोरी. सप्टेंबर 2021 मी आणि विक्रांतच्या घरी बसलो होतो. ऑब्विसली वीकेंड होता, चिल करत होतो, काही नाही, आराम एकदम. विक्रांत बोलतो, अरे यार ऑपरेटरच नाही भेटत आहे. बिंग फ्रॉम अ टेक्निकल बॅकग्राऊंड, मला नव्हतं माहित ऑपरेटर काय असतं. विक्रांतने मला सांगितलं की ऑपरेटर म्हणजे साईटवर एखादा मुलगा असतो जो फोटोग्राफीमध्ये काम करतो, त्याला हेल्प करतो. ठीक आहे म्हटलं. मग तो बोलला की यार असं काहीतरी सिस्टम पाहिजे की जेणेकरून ज्याला गरज आहे तो इव्हेंच्युअली त्याला बुक करता येईल किंवा मिळून जाईल. म्हटलं ठीक आहे बनव. मग तो बोलला ॲप तयार करू एक. म्हटलं बनव, तुझी चांगली आयडिया आहे, ॲप चांगला आयडिया, बनव म्हटलं. मी खूप रिलॅक्समध्ये घेतला, कारण तो सिरियस होता, मी तर एकदम चिलमध्ये होतो. सो तो सिरियस होता, मग त्याने UI वर काम केलं. सो बिंग फ्रॉम मास मीडिया कम्युनिकेशन ग्रॅज्युएट, ही नोज the graphics, he knows the operating, he has the good knowledge, he has the good command on cinematic video editing, he has too much potential and he has great skills. We should really appreciate Vikrant. So मग विक्रांतने UI केला. आता UI बऱ्याच लोकांना माहित नसेल, UI असतो युजर इंटरफेस. युजर इंटरफेस काय असतो ना, ऍक्च्युअली ऍप डाउनलोड करायच्या अगोदर जे तुम्हाला पेज दिसतं, बऱ्याचशा लोकांना झोमॅटो, अमेझॉन, उबर बरंचसं माहित असेल. जर तुम्ही होम पेजवर जाता, होम पेजवर काहीतरी इमेज दिसते, ठीक आहे, होम पेजवर दिसते, तुम्हाला लाईक मध्ये दिसते, तुमचा फूड ऑर्डर होते, ऑर्डर्स मध्ये दिसते, याला म्हणतात UI, युजर इंटरफेस. तो युजर इंटरफेस याने ग्राफिक्सच्या माध्यमातून तयार केला. त्यांनी मला 2 हफ्त्यानंतर दाखवला. मी स्टक झालो. मी म्हटलं अरे यार हा तर सिरियस आहे. युजर इंटरफेस आवडला. मग तो बोलला आपण ऍप तयार करू. म्हटलं ठीक आहे कर. म्हटलं तू कर, मी नेटवर्क इंजिनियर, मला नाही येत ऍप तयार करता. त्याने प्रयत्न केला, 1-2 हफ्ते प्रयत्न केला, पण त्याला जमलं नाही. बिंग फ्रॉम नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड ही इज गुड इन फोटोग्राफी अँड ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग. सो टेक्निकल त्याला जमत नव्हतं. मग विक्रांत आणि मी आम्ही सिरियस झालो. आम्ही खूप सर्च केलं टेक्निकल टीमसाठी की जे आम्हाला आमचा जो गोल आहे किंवा आमचा जो हेतू आहे, आमचा जो मोटो आहे तो अचीव्ह करायला कोणतरी मदत करेल. आम्ही बऱ्याचशा लोकांना अप्रोच केला की आमचा हा आयडिया वगैरे वगैरे. कोणाला तर आवडलाच नाही. ऑब्विसली 10 पैकी 4-5 लोकांना तर नाही आवडत आणि 5 लोकांना आवडतो आणि 3 लोक सपोर्ट करतात. दिस इज द ट्रूथ. तर सॉफ्टवेअर टेक्निकल वाले बोलले की एवढा खर्च येईल, तेवढा खर्च येईल आणि पैसे तर आमच्या खिशातून जातोय. मी तर काम करतो, तो सध्या तरी नाही करत, तो त्याचं कसं तरी फ्रीलान्सिंग वगैरे करून पैसे कमावतो. मग फायनली आम्ही एक ॲव्हान्स इन्स्टिट्यूट आहे, राधिका कुबडे मॅम, त्यांना अप्रोच केलं विक्रांतने. त्यांचं काम आम्हाला आवडलं, प्रिव्हियस वर्क वगैरे. त्यांची टीम मोठी आहे. सो टेक्निकल टीम ती आहे, सध्या तर इथे अवेलेबल नाही आहे. सो वी शुड रिअली अप्रिशिएट देम. त्यांनी त्यांचे जे डेव्हलपर्स होते, आय वुड लाईक टू थँक चेतन सर, खुशबू मॅम,
राधिका मॅम, हिना मॅम, राहुल सर अँड शुभम सर. ही टेक्निकल टीम आहे विच वी कॉल्ड CTO, चीफ टेक्निकल ऑफिसर. तर ती थर्ड पार्टी होती, बट स्टील दे हॅव गिवन अ ग्रेट प्रोडक्ट अँड व्हॉट वी वॉन्टेड दे हॅव डिलिव्हर्ड इट टू अस. त्यांनी ॲप तयार करायला सुरुवात केली जानेवारीमध्ये आणि आफ्टर 6 months फायनली आम्हाला आमचं जे गोल होतं ते आम्हाला मिळालेलं आहे. तर ऑफिशियली लॉन्चिंग आम्ही करतोय. सो दिस इज हाऊ गेटक्लिकर स्टार्टेड. एका आयडियापासून एका युजर इंटरफेसपर्यंत सुरू झालंय. ऑब्व्हियसली आमचं ड्रीम मोठं आहे. आता बघू कितपर्यंत स्केल होतंय, पण आम्ही खूप पूर्ण प्रयत्न करणार पूर्ण स्तरावर नेण्यासाठी. आम्हाला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे, टू बी फ्रँक, अँड देन इंडिया. ओके, सो व्हॉट गेटक्लिकर ऑफर्स टू यू, म्हणजे काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो गेटक्लिकर. पहिली सर्व्हिस आहे ऑब्व्हियसली ऑपरेटर, ज्याला बोलतो आपण क्लिकर वी हॅव सेड ॲज अन ऑपरेटर फ्रीलान्सर यू कॅन से. सो पहिली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो गेटक्लिकर, तो म्हणजे ऑपरेटर ऑन साईट ॲडव्हान्स बुकिंग जे की आहे ते गेटक्लिकर एक प्रोव्हाइड करतो. ओके, नो इश्यूज. काही टेक्निकल ग्लिचमुळे दिसत नाहीये, डझंट मॅटर. मी तुम्हाला सांगतो काय आहे. सेकंड सर्व्हिस आहे गेटक्लिकर जी ऑफर करत ती आहे व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग नेमकं काय आहे, जे नॉन फोटोग्राफी बॅकग्राऊंडमध्ये आहे त्यांना सांगतो, आणि जे फोटोग्राफर आहेत त्यांना तर ऑब्व्हियसली माहित आहे, नो डाऊट. सो व्हिडिओ एडिटिंग काय, कमिंग टू द पॉईंट. व्हिडिओ एडिटिंग असतं की एका फोटोग्राफरने 10 ऑर्डर्स घेतले, ठीक आहे. आता एक लग्नात तर जात नाही, सो ऑब्व्हियसली ऑन सीझन मध्ये 10 ऑर्डर घेणार, 20 ऑर्डर घेणार. त्यांच्याकडे ना रॉ डेटा खूप असतो, त्यांनी खूप सारे शॉर्ट घेतलेले राहतात. त्या प्रत्येक फोटोंना एडिट करायचं असतं, प्रत्येक व्हिडिओला एडिट करायचं असतं. त्याच्यात कलर ग्रेडिंग नावाची गोष्ट असते, सिनेमॅटिक असतो, सिनेमॅटिक एडिटिंग असतं, मिक्सिंग असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग त्यासाठी त्यांच्याकडे टीम असते ऑब्व्हियसली, नो डाऊट. पण ते टीम ना खूप कमी लोकांची असते. जर त्यांच्याकडे लेट्स से 20 लोकांचा रॉ डेटा आहे, म्हणजे त्यांनी ऑब्व्हियसली ऑर्डर खूप घेतला. मोठे फोटोग्राफर एवढे घेत नाही, बट असे काही स्तरावर फोटोग्राफर्स आहेत जे खूप ऑर्डर घेतात. मग त्यांना एडिटिंगचा प्रॉब्लेम जातो, कारण त्यांच्याकडे तेवढी टीम नसते. सो गेटक्लिकर त्यावेळेस तुम्हाला हेल्प कशी करणार. गेटक्लिकर हे व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करून देईल. कसं, जो स्टुडिओ ओनर आहे फोटोग्राफर मेन, त्याने आपला ॲप थ्रू व्हिडिओ एडिटिंगची एक रिक्वेस्ट फॉरवर्ड करावी. आपण लाईव्ह डेमो बघू नंतर. ती रिक्वेस्ट गेटक्लिकरच्या आमच्या ॲडमिन पॅनलला येणार. आम्ही चेक करणार की नेमकी यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचा रॉ डेटा. तर आम्ही काय काय कलेक्ट करणार, फोटोग्राफरचं नाव, फोटोग्राफरचा ईमेल ॲड्रेस, फोटोग्राफरची लोकेशन, आणि त्यांना कोणत्या प्रकारची एडिटिंग हवी आहे, वेडिंग एडिटिंग, फॅशन एडिटिंग, सिनेमॅटिक एडिटिंग, एटसेट्रा. खूप सारे एडिटिंग आहेत. सो लेट्स से त्यांना वेडिंग एडिटिंग हवी आहे, त्यांच्याकडे रॉ डेटा आहे. तर त्यावेळेस आम्हाला रिक्वेस्ट आली, आम्ही चेक करणार. आमच्याकडे आमची टीम असणार जे एडिटिंग चांगली करून देईल. ती रिक्वेस्ट आलीवर एक गेटक्लिकरचा एक एक्झिक्युटिव्ह त्या लोकेशनला आम्ही पाठवणार. त्या लोकेशनला जाऊन त्यांच्याकडून रॉ डेटा घेणार हार्ड ड्राईव्ह मध्ये. तो रॉ डेटा घेऊन ते परत ऑफिसला येणार. आम्ही त्याला एडिट करून देणार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार. जर त्यांना पटत असेल, आम्ही त्यांना गुगल शेअर और WeChat या 2 प्लॅटफॉर्मवर त्यांना ऑनलाईन सबमिट करणार की ही आमची एडिटिंग आहे, तुम्ही बघा तुम्हाला आवडत असेल तर. जर त्यांना आवडत असेल तर ऑब्व्हियसली आम्ही त्यांना ओरिजिनल फाईल देऊ आणि ते आम्हाला पे करतील. दिस इज हाऊ व्हिडिओ एडिटिंग विल हेल्प लॉट ऑफ फोटोग्राफर्स. ओके, नेक्स्ट वन, डिजिटल इन्व्हिटेशन. आता डिजिटल इन्व्हिटेशन काय आहे. डिजिटल इन्व्हिटेशन प्रत्येकाला माहिती आहे, सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे. ऑब्व्हियसली कोरोना नंतर सगळं डिजिटलायझेशन झालं आहे. तर डिजिटल इन्व्हिटेशन काय नेमकं, तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल, इंस्टाग्रामवर बघत असाल, याचं त्याचं लग्न, हे नाव ते नाव, इसका ये गोत्र है, वो यहाँ पे वेन्यू है, ये रिसेप्शन ये टाइम पे होगा, ये वेन्यू है, एटसेट्रा. सो डिजिटली प्रेझेंट करायचं असेल त्याला म्हणतात डिजिटल इन्व्हिटेशन. तर अशा प्रकारचं डिजिटल इन्व्हिटेशन, दिस इज जस्ट फॉर एन एक्झाम्पल, नो डाऊट. सो रिसेप्शन इट्स सेइंग गौरव अँड मेड श्रीदी,
8 PM ऑनवर्ड्स द लीला मुंबई. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन आम्ही सॅम्पल्स अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. सो युजरला जर आवडत असेल किंवा कोणाला जर फोटोग्राफर ऑपरेटर्सला आवडत असेल ते आमच्याकडून परचेस करू शकतात. आम्ही त्यांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करू. ओके, नो इश्यूज. नेक्स्ट वन इज फोटो फ्रेम. आता फोटो फ्रेम काय असतं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे फोटो फ्रेम काय असतं. फोटो फ्रेम आता नॉर्मली मोस्ट ऑफ द लोकांना गरज पडते. आणि आता एखादी फॅमिली आहे, विक्रांतची आई इथे बसलेली आहे, त्यांना विक्रांतचा बर्थडे आहे, तर विक्रांतच्या बर्थडेला त्याला एक फोटो फ्रेम करून गिफ्ट द्यायचं आहे. सो ते कसं वर्क होतं, विक्रांतची आई एका ठिकाणी जाणार, त्यांना फोटो देणार ते, आणि जे फ्रेम त्यांना आवडेल त्याच्यानुसार ते त्यांना रिक्वेस्ट करून ते पे करून देईल. आता हे कसं, हे हॅझार्डच झालं. म्हणजे प्रत्येकाला बाहेर जावं लागेल, प्रत्येकाला बाहेर जाऊन ती रिक्वेस्ट सबमिट करावं लागेल. सो ते गेट क्लिकर ऍप थ्रू आम्ही कन्व्हिनियंट करतोय, इझी वे मध्ये करतोय. आपल्या ऍपवर जेवढेही फोटो फ्रेम्सचे डिझाईन आहेत, जेवढेही फोटो फ्रेमचे साईजेस आहेत, 8x12, 12x24 एटसेट्रा एटसेट्रा, ते सगळे डिझाईन ऍपवर तुम्हाला दिसणार. तुम्ही ते डिझाईन बघून, साईजेस बघून तुम्ही सिलेक्ट करणार आणि तुम्हाला जो फोटो त्या फ्रेममध्ये हवाय तो फोटो तुम्ही तिथे अपलोड करणार. ते रिक्वेस्ट आम्हाला येणार. ऑब्व्हियसली तुम्ही जे सबमिट केलाय, ही डिझाईन, ती फ्रेम, ती साईज आणि तो फोटो, ते कंबाईन करून तुम्ही आम्हाला डिलिव्हर करून ती ऑनलाईन डिलिव्हरी राहणार. वी आर कव्हरिंग पॅन इंडिया. Doesn't matter if it's coming from Kashmir, if it's coming from Delhi, if it's coming from Tamil Nadu, if it's coming from Kochi, doesn't matter. We are there for you. We'll deliver it to you. So this is the fourth and the last service what GetClickers gives to you. Okay. Next point असा आहे की आता सध्या सिच्युएशन अशी चालू आहे की जर मला अमरावतीमध्ये टॉप फोटोग्राफर्स शोधायचे असेल तर आपण गुगल करतो. पवार सरांचं नाव सगळ्यांना माहित आहे, पवार फोटो स्टुडिओ. आपले पवार सर इथे बसलेले आहेत. कोण नाही माहित, मी लहानपणापासून त्यांच्या स्टुडिओमध्ये फोटो काढले पर्सनली. सगळेजण हा एक्झॅक्टली. सो दॅट्स माय पॉइंट. एक्झॅक्टली. हा मेन्शन विवेक सर हे सध्याचे अध्यक्ष आहेत अमरावती असोसिएशनचे आणि ते आपल्या इव्हेंटला आले. मी खूप आभारी आहे. आमची पूर्ण गेटक्लिकरची टीम आभारी आहे सर, तुम्ही इथे आले. ऍक्च्युली त्यांचं एक काम होतं, मी नाही सांगणार पर्सनली, बट ते काम सोडून सर इथे आलेले आहेत. म्हणजे खूप क्रिटिकल काम असून सुद्धा. ओके, मुव्हिंग ऑनवर्ड्स. ठीक आहे. तर एक युजर आहे. युजर म्हणजे नॉर्मल पीपल. जसं ही मुलगी बसली आहे, काय नाव तुझं? समृद्धी. ओके, समृद्धी ही कॉलेज स्टुडंट आहे. फॉर एन एक्झाम्पल, आय डोंट नो व्हॉट यू डू एक्झॅक्टली. समृद्धी ही कॉलेज स्टुडंट आहे आणि तिला तिच्या मोठ्या भावाचं लग्न आहे. तर तिचा मोठा भाऊ बोलतो, यार कोणतरी बघ ना, कोणतरी एक टॉप फोटोग्राफर बघ आपल्या सिटीमध्ये, कोणतरी असेल जो चांगल्या बजेटमध्ये वगैरे करून देईल. तर ती ऑब्व्हियसली आपण काय करतो, आपल्या मित्रांना, भावा तुझ्या तो लग्नात होता, त्याने फोटो चांगले काढले रे, त्याचा जरा कॉन्टॅक्ट नंबर देतो का? ठीक आहे, भेटून जाईल तुम्हाला. किंवा मग आपण गुगल करतो. गुगल करून काय, गुगल मॅप्सवर जे काही लिस्टेड आहे ते तुम्हाला अमरावती सिटीतले सगळे दिसून येतात. आणि जस्ट डायल, सगळ्यांना माहित असेल जस्ट डायल काय करते. जस्ट डायल सगळ्या गोष्टी लिस्ट करून तुम्हाला दाखवतात गुगल मॅपवर किंवा ब्राउझरवर. ओके, गुड वे, नॉट अ कन्व्हिनियंट वे. गेट क्लिकर विल हेल्प यू इन अ इझी वे. आपल्या ऍपवर युजर रजिस्टर करेल. ज्या लोकेशनवर युजर प्रेझेंट आहे, लेट्स से समृद्धी इज ॲट अमरावती, so she is searching a photographer for her brother's wedding. Okay, she has downloaded the app. जेवढे काही अमरावतीतले स्टुडिओ लिस्टेड आहे आपल्या ऍपवर, तिला ते सगळे स्टुडिओ दिसतील. त्या स्टुडिओचं प्रिव्हियस वर्क तिला दिसेल. प्रिव्हियस वर्क बघून तिला कोणतरी आवडून जाईल, एखादा फोटोग्राफर. सो तिची जे नीड होती की एक फोटोग्राफर शोधायचा, ती आपण गेटक्लिकर थ्रू देतोय. एक फोटोग्राफर, टॉप रेटेड फोटोग्राफर तिला भेटलेला आहे आणि तिने त्याच्यासाठी अपॉइंटमेंट बुक करायची रिक्वेस्ट सेंड केली आहे. ती अपॉइंटमेंट बुक करेल आणि ती रिक्वेस्ट जाणार त्या फोटोग्राफरच्या स्टुडिओला. जर फोटोग्राफर स्टुडिओ ओनर तिथे अवेलेबल असणार, जसे आपले चाकोते सर बसले, चाकोते सर फ्री असतील उद्याच्या दिवशी 11 वाजता, समृद्धी बोलते, सर तुमचं काम मला आवडलेलं आहे, तर मला तुमच्याशी भेटायची आहे. अपॉइंटमेंट येणार ऑनलाईन ऍप थ्रू. सरांना रिक्वेस्ट दिसेल,
सर बोलणार ओके 11 वाजता मी अवेलेबल आहे. युजर साकोते सरांच्या म्हणजे स्टुडिओच्या ऑफिसला व्हिजिट करणार आणि ते इंटरनली डिस्कस करणार जे काही रेट्स आहे वगैरे वगैरे वगैरे. सो यामध्ये काय होतंय, यामध्ये जे टॉप रेटेड स्टुडिओज आहेत त्यांना युजरचा कॉन्टॅक्ट मिळतोय, युजरचा म्हणजे त्यांचा पण बिझनेस ग्रो होतोय, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे लोक सध्या मित्रांच्या भरोश्यावर किंवा याच्या भरोश्यावर इसको कॉल लगा उसको कॉल लगा ते सगळं आपण कन्व्हिनियंट वे आणि इझी वेने करून देतोय युजरला डायरेक्ट फोटोग्राफरशी मिळवून. दिस इज द मोस्ट व्हॉट टू से. झोमॅटो रेस्टॉरंट सगळ्यांना माहित असेल, झोमॅटो फाईंड रेस्टॉरंट 2016 मध्ये जेव्हा मी पुण्याला होतो तेव्हा झोमॅटो फाईंड रेस्टॉरंट, मला कुठे डायनिंगला जायचं असेल झोमॅटो फाईंड रेस्टॉरंट सर्च करायचं, नियर बाय कुठे आहे कोथरूड, ओके लेट्स गो, असं होतं आमचं. सो ते करायचा प्रयत्न आम्ही करतोय. सिटीमध्ये टॉप रेटेड स्टुडिओज आहेत, तुम्ही युजर वगैरे बघणार आणि त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करणार. सो दॅट्स हाऊ द लास्ट सर्व्हिस वर्क्स. ओके, कमिंग टू द मेन अँड इम्पॉर्टंट पॉइंट. फोटोग्राफरना सगळ्यांना माहित असेल की ऑपरेटर्स हे क्लायंट कडून ऑर्डर्स घेतात. ओके, पण ऑपरेटरने तसं नाही करायला पाहिजे. जिथे मेन फोटोग्राफर काम करतो, मेन फोटोग्राफरचा स्टुडिओ आहे, तर त्या क्लायंट मीन्स फोटोग्राफर स्टुडिओकडे जायला हवा, ऑपरेटरकडे नाही. पण ते सध्या तसं होत आहे आणि हे पॅन इंडियामध्ये होत आहे. सो आम्ही ते एलिमिनेट करण्यासाठी काय केलंय, आम्ही 2 ॲप तयार केलेत. फर्स्ट वन गेट क्लिकर, जिथे फक्त स्टुडिओ आणि ऑपरेटर्स यांचा संपर्क होणार, दे विल कॉन्टॅक्ट इच अदर. नेक्स्ट वन इज गेट क्लिकर स्टोर. गेट क्लिकर स्टोर मध्ये काय करणार, गेट क्लिकर स्टोर मध्ये युजरला जे काही लोकेशन त्या लोकेशनवर तो आहे तिथले सगळे स्टुडिओज त्याला दिसणार, प्लस व्हिडिओ एडिटिंग, प्लस डिजिटल इन्व्हिटेशन, प्लस फोटो फ्रेम्स. हे सर्व्हिस सगळ्या गेट क्लिकर स्टोरवर भेटणार. सो ऑपरेटर क्लायंट कडून ऑर्डर्स घेतील असं कधी होणार नाही. ओके, सो Q&A घेऊया आपण. तर आपण डेमो बघूया सध्या. नोटिफिकेशन बंद केलं ना, नोटिफिकेशन बंद केलं ना. ओके, तर आपण डेमो बघणार आहे. कृपया सगळ्यांनी लक्ष द्यावे अशी माझी नम्र विनंती. नंतर परत खूप प्रश्न येतात आम्हाला, विक्रांत आणि मला, मग हे कसं करायचं, मग ते कसं करायचं. वी आर देअर फॉर यू टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. बट आता डेमो बघतायच आहे तर कसं परत परत नको सांगायला ना, तर लक्ष द्या सगळ्यांनी कसं होणार. ओके, तर आता इथे तुम्ही बघा, इथे दिसतंय गेट क्लिकर आणि गेट क्लिकर स्टोर. होपफुली सगळ्यांना दिसत आहे. मागचे स्पेशली एलईडी वॉल त्याच्यासाठी लावलाय, अदरवाइज प्रोजेक्टरवर केलं असतं आम्ही. ओके, तर आपण पहिले बघू गेट क्लिकर स्टोर काय येणार गेट क्लिकर स्टोरवर. ओके, सो गेट क्लिकर स्टोर इज अ स्टोरी ऑफ समृद्धी. ओके, रिमेंबर समृद्धी. ओके, तर याने लॉग इन केलाय, आपण लॉग आउट करूया. एक डेमो पर्पज साठी एक डेमो घेऊया. तर आपण रजिस्ट्रेशन पेजवर आलोय. सो काय, आपण नवीन युजर आहे, ऑब्विसली तुमच्याकडे लॉग इन क्रेडेन्शियल तर नसणार. आपण करूया रजिस्टर. रजिस्टरवर क्लिक केला, इथे दिसते तुम्हाला फुल नेम, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड. सो एंटर अकॉर्डिंगली. इथे विवेक वानखडे येतोय, माझा मित्र इथे बसलाय. ओके, सो विवेक वानखडे अँड लेट्स एंटर ईमेल ऍड्रेस. दिस इज जस्ट फॉर डेमो. तुम्ही ऍक्च्युअल तुमचा ईमेल ऍड्रेस टाका @ gmail.com. ओके, नाव मोबाईल नंबर मी रॅन्डमली टाकतोय आणि दिस इज जस्ट फॉर अ डेमो पर्पज. 99552244
88. Okay, super. So password, whatever the password you want to say, set the password accordingly. Okay. Register. Email. Okay. ओके, तर रजिस्टर झालाय ओटीपी. ओके, सध्या आपण ओटीपी काढलाय, स्टिल लेट्स सी. मी लॉग इन करतो माझ्या क्रेडेन्शियलने. मैं पोडियम को हाथ भी नहीं लगाऊंगा. हे तुम्ही लोक बसा ना तिकडे, त्यांना बघ, ते कट होताना. ओके, तर मी लॉग इन केला सक्सेसफुली इथे. नो थँक्स. सोनू दादाचा फोन होता रे, कट केला मी. ओके ओके, हां, तर हा युजर ॲप आहे. आता युजर ॲप मध्ये बघा, हा डेमो पर्पज साठी आम्ही इथे बिअर फ्लिक स्टुडिओ, जो की विक्रांतने बनवलाय. ऍक्च्युली तो एक्झिस्ट नाही करत, बट विक्रांतने बनवलाय तो जस्ट फॉर डेमो पर्पज. एसडीएस स्टुडिओ, अक्षय तिवारी. अक्षय तिवारीला कोण नाही ओळखत अमरावतीमध्ये. आय मीन फोटोग्राफी बॅकग्राऊंड मध्ये मोस्ट ऑफ द लोकांना माहित असेल अक्षय तिवारी कोण आहे. सो त्याचा स्टुडिओ एसडीएस स्टुडिओ. नेक्स्ट चेतन स्टुडिओ, डेमो पर्पज. सोनू दादाचं इम्पॉर्टंट नाव आहे, दुसऱ्याचं पण घेऊन घ्या. ओके, ठीक आहे. आता मला अक्षय तिवारीचं काम आवडतं. मला माहित नाही पण अक्षय तिवारी कोण आहे. सो मी एसडीएस स्टुडिओवर क्लिक करतोय. एसडीएस स्टुडिओवर हा त्याचा टॉप फोटोज आहेत. ओके, ग्रेट, ठीक आहे. गॅलरीमध्ये इथे एक कॅटेगरी टाकलाय, वेडिंग कॅटेगरी. आता सध्या तिथे इमेज ऍड केलेली नाही आहे, पण इथे कॅटेगरी कशी असणार? वेडिंग कॅटेगरी, सिनेमॅटिक कॅटेगरी, फॅशन कॅटेगरी, प्री वेडिंग कॅटेगरी, कॅन्डिडेट कॅटेगरी, अशा कॅटेगरीज असणार. त्याचा पोर्टफोलिओ तुम्हाला तसा दिसणार. ओके, लेट से मला त्याचं काम आवडलं, ह्या स्टुडिओचं मला काम आवडलं. आता मी स्टुडिओ सोबत अपॉइंटमेंट कशी बुक करणार? बुक अपॉइंटमेंट. ठीक आहे, आजची तारीख आहे 18. लेट से टुमॉरो इज अ संडे अँड आय एम फ्री. ओके, डन. 19. अरायवल टाइम घेऊया आपण सकाळी 11. ओके, अरायवल टाइम इन द सेन्स मी 11 वाजता रिक्वेस्ट करतोय की अक्षय तिवारी मला भेटावे किंवा हा पर्टिक्युलर स्टुडिओ पर्सन तिथे मला भेटावा. ओके, अपॉइंटमेंट नाव. इथे अपॉइंटमेंट नाव मध्ये विचारताय की तुमचं नाव काय, म्हणजे कोण अपॉइंटमेंट बुक करतोय. वेळ कोणकडे, ईमेल ऍड्रेस, व्हॉट एव्हर इट इज, मोबाईल नंबर, इव्हेंट कॅटेगरी. आता म्हणजे तुम्हाला फोटोग्राफर कशासाठी पाहिजे? कॅटेगरी सिनेमॅटिक पाहिजे, वेडिंग पाहिजे, फॅशन पाहिजे, एक्झाम्पल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, मला पाहिजे ट्रॅडिशनल. आता ट्रॅडिशनल काय असतं? वेडिंग असतं. ओके, आय एम सिलेक्टिंग ट्रॅडिशनल. डन. ऍड्रेस. आता ऍड्रेस जाणार कोणाचा? हा जाणार माझा. म्हणजे युजर कुठून येतोय स्टुडिओवाल्याला माहित पडेल. ओके, ऍड्रेस टाकतोय मी XYZ जस्ट फॉर डेमो पर्पज. बुक नाव. सुपर. अपॉइंटमेंट बुक पेंडिंग फॉर ऍक्सेप्टन्स. डन. आता ही रिक्वेस्ट मी रिक्वेस्ट केली आहे एसडीएस स्टुडिओला. सो एसडीएस स्टुडिओ अक्षय तिवारीने जर ऍप इन्स्टॉल केला असेल, ऑब्विसली केलाय कारण त्याची प्रोफाईल आपल्याला दिसत आहे. ही रिक्वेस्ट अक्षयच्या ऍपवर जाणार, त्याला पॉपअप नोटिफिकेशन येणार. जसं युजली येतं ट्विटर, झोमॅटो वगैरे वगैरे, तसं पॉपअप नोटिफिकेशन येणार की
Vivek Wankhede wants to, he has booked an appointment for tomorrow at 11 o'clock. मग अक्षय तिवारी काय करणार? अक्षय तिवारी ते पॉपअप नोटिफिकेशन ओपन करणार, तो ऑर्डर्स मध्ये जाणार, त्याला दिसणार की ही रिक्वेस्ट मला आलेली आहे. आता मी काय करावं? ओके, लेट्स से Akshay is available for tomorrow 11 o'clock. He is fine. He will just say accept. There's a two option, accept and deny. So if you want to accept it. If he is not available, he will just go here. Digital invitation कसं दिसतंय? ओके, क्लिक. There are plenty of digital invitations. You can go through. तुम्ही बघू शकता, लागण तेवढे आहे. तुम्हाला जसं व्हॉट्सअपवर सुद्धा रिक्वेस्ट येईल आम्हाला, आम्ही बघू शकणार. मग तिथे आम्ही कोड ठेवलाय GC008, म्हणजे आम्हाला समजलं की यांना कोणतं डिजिटल इन्व्हिटेशनची रिक्वेस्ट आलेली आहे किंवा त्यांना हवंय. ओके, नाव विल क्लिक ऑन प्लेस ऑर्डर. प्लेस ऑर्डर मध्ये ऑब्वियसली फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अँड द ॲड्रेस. So we have to fill all these details and you will click on order now. That's how your order will get processed. Great. Okay. Now video editing. Video editing is specially for top photographers. Top photographers video editing कसे करणार? म्हणजे त्यांना जर video editing ची हेल्प हवी आहे तर ते कसे करणार? So fill your details here. Fill your details. आता हा स्टुडिओ ओनर काय करणार? त्यांचं नाव, त्यांचा ईमेल ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ॲड्रेस आणि व्हिडिओ कॅटेगरी. आता व्हिडिओ कॅटेगरीमध्ये खूप सारे येतात, जसं तुम्हाला सांगितलं मी, ट्रॅडिशनल, वेडिंग, सिनेमॅटिक, कॅन्डिड, फॅशन, एटसेट्रा एटसेट्रा, ब्ला ब्ला ब्ला. ओके, अकॉर्डिंगली ते सिलेक्ट करणार आणि ऑर्डर नावावर क्लिक करणार. ती ऑर्डर आम्हाला येणार, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. आमचा एक्झिक्युटिव्ह तिथे जाणार, डेटा घेणार, एडिट करून त्यांना वापस देणार. सो दिस इज हाऊ व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिस विल हेल्प यू. सो हे सगळं आपण बघितलं गेट क्लिकर स्टोअरच्या माध्यमातून. गेट क्लिकर स्टोअर ऍप. दिस इज स्पेशली फॉर युजर्स जे नॉन फोटोग्राफर्स आहेत त्यांना. ओके, नाव आपण बोललो होतो की फोटो स्टुडिओला ऑपरेटर्स मिळतील, तर ते कुठलं आहे? ते ऍक्च्युली सेपरेट आहे, तर आपण त्याच्याकडे वळूया. त्याचा एकदा डेमो बघूया आपण. ओके, आय एम क्लिकिंग ऑन होम, स्क्रोल. ओके, गेट क्लिकर. आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे गेट क्लिकर आहे, इथे स्टोअर नाही आहे. हे गेट क्लिकर दिस इज नॉट फॉर युजर. हे युजर साठी, कॉमन पीपल साठी नाही आहे, त्यांनी इन्स्टॉल सुद्धा करू नये. हे स्पेशली फ्रीलान्सर, ऑपरेटर अँड स्टुडिओ ओनर्स त्यांच्यासाठी आहे. काइंडली नोट. ओके, आय एम क्लिकिंग ऑन गेट क्लिकर. ठीक आहे, तर चेतन विवेकने ऑलरेडी लॉग इन केलेलं होतं. सो लॉग इन केल्यावर काय दिसतंय त्याला? लॉग इन प्रोसेस सेम आहे. तुम्ही रजिस्टर करा, तुमचा ईमेल आयडी टाका, जशी सगळीकडे असते तशी सेम प्रोसिजर आहे. त्यात काही चेंजेस नाही केलेत आम्ही. सो ऑपरेटरला काय दिसत आहे? ऑपरेटरला दिसत आहे ऍड युअर फ्रीलान्सर प्रोफाईल, ऍक्टिव्ह स्टेटस, ऍक्सेप्टेड ऑर्डर, रिजेक्टेड ऑर्डर, टोटल ऑर्डर. ओके, सो ऍक्टिव्ह स्टेटस काय आहे? आता ऍक्टिव्ह स्टेटस खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्टिव्ह स्टेटस काय करतं? एखादा ऑपरेटर आहे जो उद्या अवेलेबल आहे, तर त्याने काय करावं? ऍक्टिव्ह स्टेटस ऑन करावं. सो जे काही स्टुडिओ आहे, जेव्हा ते प्रोफाईल सर्च करणार, त्यांना दिसणार की नेमकं हा ऑपरेटर उद्यासाठी अवेलेबल आहे. जर हे ऑप्शन ऑफ असलं तर तो टॉप फोटोग्राफर स्टुडिओजला दिसणार नाही, त्यांची प्रोफाईल त्याला ऍपवर दिसणारच नाही. सो हे ऑप्शन खूप खूप इम्पॉर्टंट आहे ऑपरेटरसाठी. ठीक आहे, सो लेट्स से ऍक्टिव्ह स्टेटस विल क्लिक इट ऑन. ओके, प्रोफाईल हॅज टर्न्ड ऑन. ओके, नाउ लेट्स सी ऍक्सेप्टेड ऑर्डर, रिजेक्टेड ऑर्डर, टोटल ऑर्डर. आता यामध्ये काय होणार ना, तुमची ऍड युअर फ्रीलान्सर प्रोफाईल. आता फ्रीलान्सर प्रोफाईल मध्ये बघा काय काय दिसतंय. स्क्रीन बघत असणार तुम्ही. फ्रीलान्सर नेम, अबाउट, वर्क ॲज, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, अल्टरनेट ॲड्रेस, इयर ऑफ एक्सपिरियन्स, चार्जेस पर डे, GSTN नंबर. जर GSTN नंबर तुमच्याकडे असेल तुम्ही एंटर करा, अदरवाइज दॅट्स अन ऑप्शनल. ओके, सो लेट्स से I'll enter the freelancer name, Anand, about XYZ, work as operator, email address, okay, mobile number, alternate ऍड्रेस. आता हा माझा घरचा ऍड्रेस राहणार जो मी ABC एंटर करतोय जस्ट फॉर डेमो पर्पज. इयर ऑफ एक्सपिरियन्स, लेट्स से आय एम एंटरिंग 2 years ऑफ एक्सपिरियन्स. चार्जेस पर डे. आता चार्जेस पर डे काय असतं? एक ऑपरेटरने
एका स्टुडिओला सर्व्हिस प्रोव्हाइड केली, लेट से सकाळी 10 ते संध्याकाळी 7-8 पर्यंत. सो त्याचा दिवसाचा चार्ज काय होता, दॅट इज कॉल्ड एज चार्जेस पर डे. आता मी किती चार्ज करणार, तर प्रत्येकाचा एक रेट असतो आणि ऑब्व्हियसली किती तासाचं काम आहे त्याच्यावर पण डिपेंड करते. तर आपण फॉर अन एक्झाम्पल मी इथे 1000 मेन्शन करतोय चार्जेस पर डे. जीएसटीएन नंबर तो ऑप्शनल आहे. फ्रीलान्सर मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्याकडे नसतात, पण जे टॉप स्टुडिओ झालेत जसे पवार सरांचा स्टुडिओ, चाकोते सरांचा स्टुडिओ, त्यांच्याकडे जीएसटीएन नंबर असेल ते एंटर करणार, अदरवाइज त्याची गरज पण नाही. ओके, विल क्लिक सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, लँग्वेजेस यू नो. आता जसं आपण स्केल करणार तर तुम्हाला लँग्वेजेस काय कोणते कोणते माहित आहे. लेट्स से आय एम सिलेक्टिंग मराठी, मला मराठी येते. आयडी प्रूफ. आता आयडी प्रूफ आपण का घेतोय, ऑपरेटरची इन्फॉर्मेशन आपण अशासाठी घेतोय की पुढे जाऊन काही इश्यू जरी झाला, कोणाला काही इश्यू झाला की ऑपरेटरने काम नाही केलं, काही नाही केलं, तर आमच्याकडे काय प्रूफ राहील, आम्ही त्याला कॉन्टॅक्ट कसं करूया, त्याच्यासाठी आम्ही एक आयडी प्रूफ घेतोय. सो आधार कार्डवर आपला ऍड्रेस वगैरे सगळं असतं आणि डिटेल्स पण फेच करता येतात. सो आपण आधार कार्डवर क्लिक करूया. अपलोड फोटोज, करंट फोटो, फेसबुक प्रोफाईल लिंक, इंस्टाग्राम प्रोफाईल लिंक, युट्यूब प्रोफाईल लिंक. सर जे काही ऑपरेटरचं प्रिव्हियस काम आहे, जे त्यांनी फेसबुकवर अपलोड केलंय, इंस्टाग्राम, युट्यूब याच्यावर अपलोड केलंय, त्यांनी ती लिंक कॉपी आणि पेस्ट करून इथे पेस्ट करावी. अँड देन सिलेक्ट कॅटेगरी. आता सिलेक्ट कॅटेगरीमध्ये एक्सपर्टीज. आता जो मी ऑपरेटर आहे, माझी एक्सपर्टी काय आहे, मी काय करू शकतो, तर लेट से मी ट्रॅडिशनल करू शकतो. सो मी ट्रॅडिशनलवर क्लिक करणार, डन अँड सेव्ह अँड नेक्स्ट. आता ते सध्या होणार नाही कारण अपलोड आयडी प्रूफ बोलतोय, कारण आता ते अपलोड आयडी प्रूफ टाकावं लागेल. आता लेट से ही प्रोफाईल क्रिएट झाली. जस्ट अज्युम ही प्रोफाईल क्रिएट झालेली आहे. आता हे प्रोफाईल नंतर एक बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं, सबस्क्रिप्शन प्लॅन, अबाउट प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन. ओके, नाव इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे काय असतं, ऍज अन ऑपरेटर माझ्याकडे काय आहे, जसं आपण एक इश्यू बघितला होता की नीड ऑपरेटर निकॉन Z6 ॲट अमरावती फॉर 2 days. तर निकॉन Z6 माझ्याकडे आहे का, असेल तर मी ऍड करेल. सो ऍड इक्विपमेंट, इक्विपमेंट नेम, कॅमेरा, प्राइस. आता मी प्राइस किती चार्ज करणार, मी माझा मॅन पॉवर तर लावतोयच, पण मी माझा जो इक्विपमेंट आहे त्याचे चार्जेस किती घेणार. सो विल मेन्शन एज ABC जस्ट फॉर अन एक्झाम्पल. सेव्ह डिटेल्स. आता हे डिटेल मी सेव्ह केले. नाव ऍड इमेजेस. आता ऍड इमेजेस काय आहे, ऍड इमेजेस एक आहे की तुमचा पोर्टफोलिओ बनला पाहिजे. आता तुम्ही काम केलंय बरंच, ट्रॅडिशनल फोटोग्राफी, व्हिडिओ, सिनेमॅटिक वगैरे वगैरे, एवढे सगळं तुम्ही ऍड केलंय, पण ते तुम्हाला दिसलं पाहिजे. सो इथे करंटली नो कॅटेगरीज ऍडेड इंटरव्ह्यू. ओके, ते कॅटेगरीज सध्या ऍड नाही केल्यात, आपण कॅटेगरी ऍड करून तिथे पोर्टफोलिओ आपण बनवू शकतो. तर हा सगळा ऑपरेटरचा युजर इंटरफेस झालेला आहे. इथे फक्त आणि फक्त ऑपरेटरला रिक्वेस्ट येतील. ऑपरेटर युजरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट, एंड क्लायंटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत. तो फक्त आणि फक्त ऑर्डर्स ऍक्सेप्ट करू शकतो. हा झाला फ्रीलान्सरचा UI. आता आपण लॉग इन करूया स्टुडिओचा UI. स्टुडिओचा UI कसा राहणार, इथे मी लॉग आउट करतोय. लॉग आउट करून इथे स्टुडिओचे क्रेडेन्शियल एंटर करतोय मी. ओके, लॉग्ड इन सक्सेसफुल. ओके, हे आमचे डेमो फ्रीलान्सर्स आहेत, डेमो ऑपरेटर्स आहेत. ओके, सो डोंट माइंड, हे ओरिजिनल नाही आहे, ते आम्ही हटवणार आहे. हे जस्ट फॉर डेमो. गेलो, त्यांचे फोटोज बघितले. ओके, हे फोटोज आहेत टॉप. त्याच्यानंतर त्याची खाली कॅटेगरी राहणार, जे की सध्या ऍड नाही केली गेलेली आहे, पण ती नंतर ऍड होणार अकॉर्डिंगली. तर त्याचा आपण पूर्ण पोर्टफोलिओ इथे बघणार. नंतर मी करतोय बुक अपॉइंटमेंट. ओके, आता बुक अपॉइंटमेंट केव्हा पाहिजे मला, लेट से मी साईटवर आहे सध्या, इव्हिनिंग झाली आहे, 8:51 झाले आहेत, 9 वाजायला आले आहेत, पण स्टील इव्हेंट चालू आहे. खूप लोकांचे असतात, मारवाडी लोकांचे रात्रपर्यंत चालतात. तर इव्हेंट चालू आहे आणि मला एक ऑपरेटरची गरज आहे, कॅमेरा पण पाहिजे. मी काय करतोय, 18 तारीख अरायवल टाइम मी टाकतोय. ओके, 21:30 टाकतोय. 21:30 म्हणजे 9:30. तर 9:30 पर्यंत त्याने यायला हवं. ओके, अपॉइंटमेंट नाव. आता अपॉइंटमेंट नाव मध्ये काय विचारतोय, फुल नेम. आता फुल नेम
स्टुडिओ ओनर टाकणार, त्याचं स्वतःचं नाव काय आहे, ईमेल ऍड्रेस टाकणार, मोबाईल नंबर त्याचा ऑब्विसली जो कोणता राहणार तो, अँड सिलेक्ट इव्हेंट कॅटेगरी. आता इव्हेंट कॅटेगरी मी ऑब्विसली लग्नाच्या समारंभात आहे तर मी ट्रेडिशनल सिलेक्ट करेल, जर प्री वेडिंगला असतो तर प्री वेडिंग सिलेक्ट केलं असते, कॅन्डिडेटला असतं तर कॅन्डिडेट. डन. आता ऍड्रेस, आता हा व्हेन्यूचा ऍड्रेस राहणार. व्हेन्यूचा ऍड्रेस ओके, मनवार हॉटेल. इथे आपल्याला डिटेल ऍड्रेस टाकायचा असतो, पण जस्ट फॉर डेमो पर्पज मी एवढंच टाकतोय. बुक नाव, वेटिंग अपॉइंटमेंट बुक, वेटिंग फॉर फ्रीलान्सर टू ऍक्सेप्ट. ओके, आता ही अपॉइंटमेंट अजय तिवारी जो होता फ्रीलान्सर ऑपरेटर त्याला गेलेली आहे. सो सेंड मध्ये इथे बघा ऑर्डर सेक्शन मध्ये सेंड अँड रिसीव दोन दिसत आहे आपल्याला. ओके, तर आपण सेंड मध्ये गेलो, सेंड मध्ये आपण ते ऑर्डर्स बघू शकतो. त्या काही टेक्निकल ग्लिच असल्यामुळे दिसत नाही आहे सध्या. ओके, तर सेंड मध्ये ते ऑर्डर्स आपल्याला दिसणार आणि त्याने जर ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला इथे एक नोटिफिकेशन येऊन जाईल की अजय तिवारी हॅज ऍक्सेप्टेड युअर ऑर्डर. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की जो ऑपरेटर तुम्हाला हवा होता साईटवर त्याने तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे आणि तो तुमच्या साईटवर गिवन ऍट दॅट गिवन टाइम तो तुमच्या साईटवर पोहोचून जाणार. हा त्याचा उद्देश आहे. जर तो येत नसेल तर तुम्हाला त्याचा नंबर मिळणार, तुम्ही तुमचा मोबाईल काढा आणि त्या फ्रीलान्सर ऑपरेटरला कॉल करा की बाबा तू येतोय की नाही, मी थांबलोय इथे. आणि ऑब्विसली तो बोलता हा सर येतोय ना. जसं सध्या उबर ओला मध्ये होतं. उबर ओलाचा आपण जो ड्रायव्हर आहे त्याला कधी बघितलं सुद्धा नसतं, बट वी कीप ट्रस्ट. दॅट्स हाऊ उबर वर्क्स. वी हॅव अ फेथ. So that's how GetLeaker will work for top photo studios in order to provide operators. So त्यांनी तेवढा विश्वास जर ठेवला तर GetLeaker वर्क होणार, GetLeaker ग्रो होणार. So this is how ऑपरेटर ला काम मिळेल, स्टुडिओला काम मिळेल, स्टुडिओची प्रोफाईल सगळ्यांना दिसणार, टॉप युजर्सला स्टुडिओची प्रोफाईल दिसणार आणि ते अकॉर्डिंगली ऑर्डर्स बुक करणार. तर आमचा हेतू काय होता? आमचा हेतू ऍप तयार करायच्या मागे हा होता की जो क्रंच आहे ऑपरेटरचा, जे ऑन सीझन ज्याला बोलतो आपण, तेव्हा ऑपरेटरचा क्रंच नको व्हायला, त्यांना ऑपरेटर्स वेळोवेळेत मिळावे. ऑन दी अदर एंड एक स्टुडिओ, टॉप स्टुडिओ जर 10 लोकांसोबत काम करतो तर 10 जर ऑपरेटर पूर्ण बुक असतील तर जो अंडर रेटेड ज्याला बोलतो आपण की त्याचं स्किल्स चांगले आहेत, त्याच्याकडे स्किल्स खूप चांगले आहेत, तो खूप काही करू शकतो, त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, पण त्याला ऑर्डर्स मिळत नाहीये. सर त्याचं जर काम आपल्या प्रोफाईलमध्ये दिसत असेल आणि उद्या जाऊन एक टॉप फोटोग्राफर स्टुडिओ त्याला बुक करत असेल, त्याचं काम त्याला आवडत असेल तर ऑब्विसली त्याला पण काम मिळणार. सो अंडर रेटेड ऑपरेटर्सला काम मिळेल, त्यांना पण पैसे मिळतील, स्टुडिओचं पण काम होणार, युजरचं पण काम होत आहे. सो एकदम इझी वे मध्ये आम्ही ट्राय करतोय की प्रत्येकाला ती सर्व्हिस पोहोचावी. हा आमचा याच्या मागचा उद्देश होता. तर धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलंय. आय नो जरा नाही बरंच लेट झालंय, खूप जणांना जायचं असेल, क्रिटिकल कामं असतील, आय कॅन अंडरस्टँड. जास्त वेळ नाही घेऊया आपण, तर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया. जर कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी विचारावे. मी अँड विक्रांत आर हेअर टू आन्सर यू. Vikrant is there to answer. ओके, मला नाही वाटत सध्या कोणाला प्रश्न आहे, कारण कोणी अजून ऍप युजच नाही केलं आणि सध्या फोटोग्राफर्स आपल्यामध्ये सध्या तरी अवेलेबल नाही आहे जास्त. खूप सारे फोटोग्राफर्स ऍक्च्युली साईटवर. सरांना प्रश्न आहे. सरांना प्रश्न. दे ना मला माईक, मी कशी जाऊ स्टेजवर? क्वेश्चन आहे का? हॅलो. हा सर. अरे नमस्कार. माझ्यामुळेच थोडा कार्यक्रमाला लेट झाला, त्यावर मी क्षमस्व नाही सर, आहे. ऍक्च्युली तुमच्यामुळे लेट नाही झालेला आहे असं गृहीत नका धरू. काही अनअवॉइडेबल काही कंडिशन्स होतात, हा. तर त्याच्यामुळे झालंय. सो असं काही नाहीये सर, तुमच्यामुळे झालं. आणि इथे फोटोग्राफरची लोकसंख्या फारच कमी आहे. फारच कमी आहे ऍक्च्युली. खूप सारे ते ऍक्च्युली ना इथे आम्ही विक्रांत आणि मी बोललो, ते मोस्ट ऑफ द फोटोग्राफर्स ऑर्डर्स वर गेले आहेत. हा. आय डोंट नो सॅटर्डे चुकीचा दिवस पकडला असं मला वाटतं. ओके, हा सर, तुम्हाला काही प्रश्न होते? नाही,
ही कल्पना फार सुंदर आहे हा. जी तुम्ही मांडलेली आहे. म्हणजे आपण ज्या ऍप बद्दल जे आपण आता जे बघितलं त्याच्यामध्ये फक्त एक कॅटेगरी ऍड करा. म्हणजे जसं तुम्हाला जर जनरल माहित आहे की ट्रेडिशनल, सिनेमॅटिक, कॅन्डिड, ड्रोन, एक किड्स फोटोग्राफी पण एक कॅटेगरी आहे. ती पण एक थोडी मेन्शन करा त्याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त असं माझं म्हणणं होतं की तुम्ही व्हेरीफाईडच लोकांना तुम्ही एंटर करा जे ट्रस्टेड आहेत. नाही तर काय आपल्या म्हणजे जो अनुभव आहे अक्षयलाही माहिती आहे बरेचसे फ्रॉड लोक आहेत. बिलकुल बिलकुल सर. ऍक्च्युली कमिंग टू दॅट पॉइंट, ऍक्च्युली सर जसं तुम्ही बोलले व्हेरीफाईड लोक घ्या, तर मी बोललो होतो बघा, आपण जे ऑपरेटर्स ठेवतोय तिथे त्याचं व्हेरिफिकेशन करतोय आम्ही. सो व्हेरिफिकेशन साठी 2 दिवस देतोय आम्ही. जर मी ऑपरेटर आहे, मी माझी प्रोफाईल रजिस्टर केली, तर ती प्रोफाईल आमच्या ऍडमिन पॅनलला येणार, टेक्निकल टीमला येणार. टेक्निकल टीम व्हेरीफाय करणार. इथे अक्षय तिवारी मोठे फोटोग्राफर बसले, म्हणजे आमच्या टीमचा तरी मोठा फोटोग्राफर आहे तो. सर तो व्हेरीफाय करेल की ते ऍक्च्युअल आहे की नाही, त्याच्याकडे एवढं आहे की नाही, त्याने तेवढं काम केलंय की नाही. सो व्हेरिफिकेशन होणार. जर व्हेरिफिकेशन प्रॉपर झालं तेव्हाच आम्ही त्याला अप्रुव्हल देऊ, जेणेकरून त्याला आपल्या ऍपवर त्याची प्रोफाईल म्हणजे बाकी सगळ्या स्टुडिओला दिसणार. बरोबर. अदरवाईज आम्ही त्याची रिक्वेस्ट खारिज करू आणि त्याची प्रोफाईल डिलीट करू. आणि एक दोन प्रश्न होते थोडे मी पण विसरलो. हा सर, बोला बोला. टेक युअर टाइम सर. आपली जी स्टुडिओ कॅटेगरी आहे, हो सर. right? हा. तर आता तुमचं असं म्हणणं आलं होतं की बाबा फक्त स्टुडिओवाल्यांनीच काम केलं पाहिजे, ऑपरेटरनी ऑर्डर नाही घेतला पाहिजे, पण असा हा कन्सेप्ट होऊ शकत नाही. सर पण ठीक आहे, पण याच्यात मग मला सांगा, जर ऑपरेटरने क्लायंट कडून ऑर्डर्स घेतले डायरेक्ट, म्हणजे पूर्ण लेट्स से 2 दिवसाचा त्याचा लग्नाचा आणि रिसेप्शनचा आहे, ऑपरेटर्सने घेतले, तर मग यामध्ये स्टुडिओचं नुकसान नाही होणार का? ते मान्य आहे, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ही गोष्ट. ओके. फॉर अक्षयकडे 2 मुलं काम करतात, बिलकुल. राईट. राईट माझ्याकडे पण 2 मुलं काम करतात. राईट. आता त्यांचे पण पर्सनल कॉन्टॅक्ट असतात. ते काय करतात, ते त्यांना हायर करतात आणि मग ते पण ऑर्डर घेतात. त्यामुळे आपण तिथे ब्रेक नाही लावू शकत, असं माझं पर्सनल मत आहे. बरोबर आहे सर, बरोबर. माझ्याकडे भरपूर ऑपरेटर आहेत, Correct. भरपूर लोकांचं काम करतो मी, पण त्यांचे पण स्वतःचे पण ते ऑर्डर घेत असतात. घेतात, बरोबर. त्यामुळे तो एक पॉइंट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही असं मला वाटतं. ठीक आहे ना सर. तुम्ही म्हणजे हो, हो. माझं एक ओपिनियन आहे याबद्दल. बिलकुल सर. अक्षय, सही बोला गलत बोला. अक्षय, सही बोला गलत बोला. ठीक आहे ना सर, आम्ही बिलकुल यावर विचार करू आणि त्याच्यावर आम्ही करू काहीतरी हा, सोल्युशन तुम्ही करू. यासाठी असं काही सोल्युशन करू शकता, जसं स्टुडिओ प्रोफाईल आहे. लाईक आता माझा शॉप ॲक्ट लायसन आहे, करेक्ट सर. त्याचे शॉप ॲक्ट लायसन आहे. करेक्ट. हे झालं स्टुडिओ होणार, राईट. Right. पण जे घरी बसून सुद्धा काम करतात ते शॉप नाही आहे. हा हा, ते एक आहे. म्हणजे ते ऑपरेटिंग करत नाही. ओके. आता भरपूर नाव आहे असे, मी नाव घेत नाही नाव कोणाचं. हा हा, बरोबर. पण ते घरी बसून सुद्धा कामं करतात. कामं करतात. त्यामुळे ते थोडंसं मला असं वाटतं. ठीक आहे ना सर, त्यावर आम्ही निश्चित आम्ही त्यावर विचार करू, त्याच्यावर एक सोल्युशन काढू आणि त्यावर बिलकुल प्रयत्न तुम्ही करू. हा ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करतो, काही वाटलं तर मग पर्सनली अजून मग बिलकुल सर, बिलकुल सांगा आम्हाला तुम्ही. आणि कोणाला काही प्रश्न? युजर लोकांना जास्त प्रश्न नसतील, कारण त्यांनी अजून यूज नाही केलेला आहे. सो तुम्ही यूज करा ऍप, तुम्हाला बघा कोणती सर्व्हिस पाहिजे असेल, त्यानंतर तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला अप्रोच करा. विक्रांत आहे, मी आहेच, तेव्हा आपण तुमचा इश्यू सॉल्व्ह करून घेऊ. नो इश्यूज. ओके, तर आपण वळूया. थँक्यू. Okay. Geet will take over the session now. Thank you everyone. Thank you. Thank you so much, Anand sir. I know it's late, but hope you all got the idea what is Gate Clicker, काय आहे, कसं वर्क करतं, what is concept, कसं सुरू झालं. and obviously खूप मेहनत आहे या लोकांची, आमच्या सगळ्यांची त्यामागे. आणि एक असतं ना की थोडं यंगस्टर म्हटलं की खूप कमी सपोर्ट मिळतो. अँड वी आर इन अमरावती, एक्सेप्टच नाही करू शकत की समवन लाईक इन अ बिग मेट्रो सिटी आणि तिकडे आम्हाला हेल्प लाईक तसा सपोर्ट मिळेल, आम्ही नाही करू शकत. बट स्टील वी हॅव स्टार्टेड आणि होप करतोय की आज इथे तुम्ही 3 जण आहात, 4 जण आहात जे आम्हाला सपोर्ट करायला बसले आहात. बट देर वन डे देर विल बी पूर्ण फोटोग्राफी कम्युनिटी असेल जी सोबत बसून
हे काम करेल, राईट? सो थँक्यू सो मच. नाव आय रिक्वेस्ट द फाउंडर. हॅलो, एक मिनिट. ऍडिशन मध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, जसं मी मागे बोललो होतो, तर ऍप डेव्हलपमेंट मध्ये ऍक्च्युली आम्हाला हेल्प केली आहे राधिका मॅमने. त्यांचं एक टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, ॲडव्हान्स रे टेक्नॉलॉजी, कुबडे हाईटच्या साईडने. त्यांचंच आहे ते सगळं. ओके सर, कुबडे मॅम, राधिका कुबडे मॅम ऍक्च्युली आमचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. त्यांच्या मागे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मागे चेतन सर, खुशबू मॅम, राहुल सर, हिना मॅम अँड शुभम सर असे सगळे होते. सर तुम्ही जे काही हे बघतायत डिजिटली ऍप स्टोअर वगैरे वगैरे, हे सगळं त्यांनी तयार केलंय. सो ऑल क्रेडिट गोज टू देम. आमची फक्त एक आयडिया होती जी आम्ही त्यांना दिली, पण त्यांच्या थ्रू हे तुम्हाला दिसत आहे. सो थँक्स अ लॉट राधिका मॅम. ओके, दॅट्स ऑल. Thank you, Anand sir. Now I'll request to Mr. Vikrant sir that please come on stage and थोडंफार आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आज ऍक्च्युली, प्लस इंट्रोड्यूस द टीम. हॅलो, एवढं काही बोलत नाही मी. पहिल्यांदा बोलत आहे स्टेजवर. माझा एकटाचं नाही आहे, माझी टीम आहे सर्व. कुणी एडिटिंग डिपार्टमेंटचं आहे, कुणी व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटचं आहे. मी सर्वांना बोलवायचं आहे. आनंद आमचा को फाउंडर आहे, आनंद विवर. गीत आहे, गीत जाधव मॅनेजमेंट हेड आहे. विपिन आहे, विपिन ताताड एडिटिंग डिपार्टमेंट. रॅपर, आपण रॅप ऐकूया यायचं आता. झून मूवी आली होती आता, झून अमिताभ बच्चन, त्यात रॅप आहे विपिनचं. हा, विपिन आहे. अक्षय तिवारी एकदम सोजवळ माणूस, काहीच आहे कोणी कधीच नाही. अनुराग आहे. चेतन पांडे, चेतन दादा कुठे आहे? चेतन दादा ई कॉमर्स आमचे. आणि प्रत्येक पूर्ण जे टीम आहे ते सर्व वरती आहे. अनुराग नाही आहे. टेक्निकल टीम राधिका मॅम वरती या सर्व ॲव्हेन्स रे पूर्ण आहे. सगळे शुभम, ऋषी, प्रथमेश. बाकीचे जेवढे पण टीम मधले आहे आपले सर्व वरती आहे. अनुराग, बाकीची टीम पुढे आहे. श्याम दादा, अंशुल, हॅलो. मी सॉरी, मी आयोजकांना डिस्टर्ब करतो एक मिनिट. की नेक्स्ट तुम्ही जेव्हा कधी प्रोग्राम घ्या ना, तुमची टीम असेल फार चांगली गोष्ट आहे, पण 95% तुम्ही फोटोग्राफर लोकांना इन्व्हाइट करा. आणि दुसरी गोष्ट, आपण जितक्याही लोकांना, तुमची जी कमिटी आहे तुम्ही मंचावर बोलावलेलं आहे, या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन तुम्ही आमच्या फोटोग्राफर असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे वीर पवार यांच्या माध्यमातून केलं. तर तुम्ही या कोअर टीम मीटिंगमध्ये तुम्ही त्यांना सुद्धा तुम्ही इन्व्हाइट करायला पाहिजे. ठीक आहे अक्षय, राईट? विवेक सर, चला चला. चाकोते सर या एक समोर सर या ना सर.
थँक्यू. Thank you so much, team, and congratulations to all of you. टाळ्या होऊन जाऊ. And finally, thank you so much to all of you. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात आणि ऐकून घेतलं, समजून घेतलं की गेट क्लिकर ऍक्च्युली काय आहे. आपण पुढे पण लाईक विल मीट अँड जस्ट फ्यू वर्ड्स फ्रॉम आर. जेव्हा आनंद सर आणि विक्रांत सर